शेतकरी मित्रांनो, मी आज आहे इंचनाळ तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथे आणि माझ्यासोबत आहेत प्रतिष्ठित नागरिक प्रगतशील शेतकरी उदयसिंग पाटील थोडक्यात दादा. आणि दादाने आज आमचे प्रोडक्ट्स वापरून खूप चांगला खोडव्याला त्यांचा रिझल्ट घेतलेला आहे. खोडवा म्हणण्यापेक्षा निडवच आहे. आणि इथून पुढे आता दादा बोलतील प्रोडक्टच्या विषयी. दादा कसं वाटतंय आणि काय वाटतंय? मी मुक्कामपूर इंचनाळ तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर. मी 2022 पासून अनेक पाटील मी रमेश पाटलांची भाची यांच्यासोबत आम्ही ॲग्री गोल्ड, विक 82, ॲग्री 82, ॲग्री नॅनोटेक आणि ॲग्री ह्युमिक याचा वापर करतो आहे सतत. आणि ह्या ऊसावर मी सुरुवातीला रासायनिक डोस दिला. म्हणजे ऊस हे निडवा पीक आहे माझं ऊसाचं. 86-32 गुंठ आहे टोटल क्षेत्र. तर ह्या म्हणजे ऊसात आमचे सुरुवातीला पाणी दिल्यानंतर घात आल्यावर बैलाची नांगरी गोळा करून हे रासायनिक खताचा डोस दिला. आणि पाठोपाठ यांचं पाण्यातून औषध सोडलं. वेस्टेजची खतं म्हणजे ॲग्री ह्युमिक, ॲग्री 82 आणि ॲग्री गोल्ड हे पाण्यातून सोडलं आणि फवारणी घेतली. त्यामुळं ऊसाला भरघोस वाढ आणि पानाची झाडी पण जरा झाड झालेलं आहे. आणि त्याचा अंतर मी घेतलेला आहे. मका पण चांगला टवटवीत आहे. मका आमचा हिचा आहे म्हणजे कोको संघामार्फत मी ॲडवांटा 556 मक्याचा अंतर मी घेतलेला आहे. आणि मक्याला सुद्धा आता कणसं चांगली पडत आहेत. आणि खरोखर म्हणजे रासायनिक खताचा मी 40% वापर केला आहे. आणि ह्या सेंद्रिय खताकडे मी वळलेलो आहे. म्हणजे का तर सेंद्रिय ऑर्गॅनिक खताचा वापरमुळं मला कसं पैशाची पण बचत होती खताची आणि पिकाची पण वाढ चांगली आणि भरघोस पीक येतं. त्यामुळं मी 60% वेस्टेजची खतं वापरतो म्हणजे सेंद्रिय आणि 40% रासायनिक खतांचा वापर केल्यामुळं माझी 10,000ची बचत. म्हणजे खताच्या ह्याच्यात एक्स्ट्रा जे पैसे जात होते जवळजवळ 25,000 रुपये एकरी जे खर्च होत होते खतावर रासायनिक, त्याच्यात माझे 10,000 रुपये म्हणजे बचत होत आहे. अशा पद्धतीने खर्च केला आहे रासायनिक. आत्तापर्यंत रासायनिकला मी सुरुवातीला एक 10-26 आणि एक युरिया 3च बॅगा मारले त्या ऊसाला. आणि त्याच्यानंतर खत वगैरे काय दिलेले नाही. आणि वेस्टेजचे तुमचं हे ॲग्री ह्युमिक, ॲग्री 82, ॲग्री गोल्ड आणि नॅनोटेक पाण्यात आमची खतं वापरायच्या अगोदर ऊसाची काय हालत होती? ऊसाच्या हालतमध्ये हे निडवा पीक मी काढायच्या दृष्टीतून विचार करत होतो. काढून लागण करायची. पण तुम्ही आला भेटला त्या वेळेत तुम्ही म्हणाले असा काढायचं नाही, आपण प्रयोग करूया ह्या पिकावर. कारण खोडवं पण पातळ होतं एकदम निडवं. आणि म्हणजे गबाळ्याने ऊस तोडलेला त्या टोळीन बीडच्या ते वरनं तोडल्याला खूटसुद्धा मी मारायला नव्हतं का काढायच्या अवस्थेत. म्हणजे ट्रॅक्टर मी जवळजवळ सांगितलेलाच पट्टी सांगून रोटर मारून परत रान तयार करून लागण करायच्या मनस्थितीत होतो. पण तुम्ही आला, तुमची गाठभेट झाली, तुम्हाला पीक दाखविलं. त्यानंतर तुम्ही मला रासायनिक खत थोडं वापरा म्हणाले असा सुरुवातीला. आणि तुम्ही नंतर येतेवेळी तुम्ही प्रोडक्ट तुमची घेऊन आलात वेस्टेजची आणि मला दिलात. आणि मी वापरली तुमच्या समोरच. आणि फवारणी पण एक त्यांनी पाण्यातून सोडली. त्यामुळे रिझल्ट चांगला आला आहे. मी यावर्षी पण म्हणजे निडवा पीक घेणार आणि पुढच्या वर्षी पण हे 86 म्हणजे 4थ्या वर्षाचं पण पीक घ्यायचे विचारात आहे. कारण तो सुद्धा खर्च म्हणजे नांगरटीचा याचा त्यातून बचत करायच्या दृष्टीतनं माझा म्हणजे हे आहे. काय वाटतं? फुटवा वगैरे चांगला आला? फुटवा चांगला आलेला आहे. आता उसाला केलं पण 5-6 हे जातात. आणि पानाची रुंदी आणि मक्का पण चांगला आहे. आंतरपीक घेतलेलं आहे. मक्याचं आहे. जरा दाखवाल पानं वगैरे कसे आहेत? मक्का पीक दाखवायला साहेब आत हा इथं या. मक्का अडवान्स आता याला कणसं पडाल्या. मक्याची पानाची रुंदी बघा. म्हणजे हे मक्का पूर्ण म्हणजे यानं गेलेला होता. कीटकनाशक म्हणजे कीड पडलेली होती, खोड कीड. ते त्यामुळे मक्याची गॅरंटी धरा नव्हती. तर मक्यावर फवारणी घेतल्यानंतर मक्याची सुधारणा झाली. म्हणजे त्याच्यात मला वाटतं 10% मक्का राहील असं वाटत होतं. पण पूर्ण मला आता 90% मक्का सापडणार आहे. अशा पद्धतीने वेस्टेजची खतं वापरायला पाहिजे. मित्रांना सल्ला म्हणजे माझं म्हणजे
माझा अनुभव तरी असा आहे, मी 2022 पासून तुमचं वापरतोय वेस्टेजचं. तर आता रासायनिक खताचं कसं आहे, लोकांची एक ईर्ष्या निर्माण होत्या. तुझं हिरवगार आहे, माझं का नाही, म्हणून आम्ही युरिया आणि याच्यावर जोर देतो, म्हणजे NPK वर जोर जास्त देतो रासायनिक खतावर. ईर्षेनं खत मारायचं भरमसाठ, मग तिथं आपण विचार करत नाही पैसे किती खर्च होतात आणि काय होते. आणि हे तुमचं नॅचरल ऑर्गॅनिक खतामुळे कसं त्याच्यात सूक्ष्म हे आहे, कीटा म्हणजे जीवाणू आहेत, त्यामुळे ते माती पण ते भुसभुशीत होते आणि पिकाची पण वाढ चांगली होती. आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे विषारीपणा काय नाहीच त्याच्यात. म्हणजे आज जरी तुम्ही तुमची टॉनिक फवारणी केली आणि उसाचा पाला दुसऱ्या दिवशी जरी काढून जनावरांना घातला तर त्याला विषबाधा होत नाही. हे म्हणजे ते एक फायदा आहे. म्हणजे अगदी आपल्या शरीराला सुद्धा म्हणजे औषध मारल्यावेळी पूर्ण वास किंवा हे असं काय हे नाही, समस्या जाणवत नाही. म्हणजे मानवी शरीरावर पण खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम आणि शिवाय शेतीवर पण खूप चांगल्या पद्धतीचे परिणाम वेस्टेजची ऑर्गॅनिक खतं वापरल्यामुळे नक्कीच होतोय. तर शेतकऱ्यांनी म्हणजे 60% वेस्टेजचा वापर करावा आणि 40% रासायनिक खत वापरावं. मी पूर्णच बंद करा म्हणत नाही. तुम्हाला पहिला 1 एकर जर ऊस असेल तर तुम्ही 20 गुंठ्यावर वेस्टेजची खतं वापरून बघा आणि 20 गुंठ्यावर रासायनिक खतं वापरून बघा आणि फरक स्पष्ट करा आणि मगच तुम्ही खरेदी करा वेस्टेजची, असं माझं सांगणं आहे प्रत्येक शेतकऱ्याला. अगदीच बरोबर. कारण सुरुवातीला विश्वास पटणार नाही तुम्हाला, पण एकदा विश्वास पटल्यानंतर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक क्षेत्रावर तुम्ही वेस्टेजची ऑर्गॅनिक खतं नक्कीच वापराल असा विश्वास आहे. तर इथंच थांबूया. धन्यवाद दादा. धन्यवाद. ओके, नमस्ते.